के बदल झाला असेल। सर, चिंचवडमधले तुषार कामटे जे आपले नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। आपण काय त्यांची तुषार कामटे माझ्याशी भेटणार आहे। साहेब, एसटीचे पगार झालेले नाही आहेत। सरकार ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष होते त्यावेळेस आंदोलन केलं, पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, आंदोलन केलं, मात्र अजूनही पगार भेटत नाही। आता एसटी आत्महत्या केली आज सांगलीमध्ये। सरकार हे संवेदनशील आहे। मागच्या सरकारच्या काळात वर्षभर पगार मिळायचे नाही, पण या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी एकनाथजी संवेदनशील आहे, लवकरच निर्णय घेतील। सर, औरंगाबाद आणि संभाजीनगरच्या नामकरणावर संजय राऊतांनी आता टीका केली भाजपवर। केंद्राला प्रस्ताव नाही पाठवला, ढोंगीपणा करतात भाजप। काय सांगाल या नामांतराच्या वादावरून? पुन्हा संजय राऊतांनी तुम्हाला टीका? स्वतः ढोंगी असलेल्या व्यक्तींनी दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये। यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे। बहुमत नसलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संभाजीनगरचा प्रस्ताव घेतला तेव्हा बहुमत नव्हतं सरकारकडे। 2.5 वर्ष सरकारमध्ये होते तेव्हा का नाही घेतला? पण बहुमत नसलेल्या कॅबिनेटमध्ये घेतला। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने सांगितलं आहे की प्रस्तावही जाईल आणि सरकारकडनं ते मंजुरी करून आणतील। साहेब, कसब्याच्या संदर्भात आता कुठल्या मोठ्या नेत्याची सभा किंवा प्रचार वगैरे होणारी रणनीती ठरली आहे का आतापर्यंत? जसजसे पुढे दिवस जातील तसं आपल्याला दिसेल की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कुठेही कमी पडणार नाही। शेवटी आम्हाला हे वाटू नये की आमचं हे कमी पडलं, आमचं ते कमी पडलं। आम्ही आपली निवडणूक आपल्या पद्धतीने लढू आणि शेवटी निवडणूक आहे, 51% लढाई आहे। ती जिंकण्याकरता आम्हाला आमचं सर्वच त्या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते कामाला लागतात। पुढेही त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की मोठ्या प्रमाणावर आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी येतील आणि शेवटी प्रचार प्रसार करणे आमची जबाबदारी आहे। राहुल गलाटे जे आहेत उमेदवार, त्यामुळे कुठेतरी भाजपला फटका बसेल असं बोललं जाते। त्यांची काही मनधरणी वगैरे करणार आहात? हे तर निवडणुकीचा निकाल सांगेल। नाही, या निवडणुकीत सर्वे काय सांगतात? काय सांगतायत? सर्वे करणं काही माझं काम नाही आहे, केवळ प्रचार आणि प्रसार करणं माझं काम आहे। सर, प्रचारासाठी DCMला निवडणुकीमध्ये उतरायला लागते प्रचारासाठी। DCM कार्यकर्ते आहे भाजपचे, DCM नंतर आहे, कार्यकर्ते फर्स्ट आहे। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता प्रचाराला येतो। उपमुख्यमंत्री आहे म्हणून ते कार्यकर्ते भाजपचे आहेत आणि कार्यकर्ते असल्यामुळं कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रायोरिटी गेलं पाहिजे, ही त्यांचा ब्लडमध्ये आहे। देवेंद्रजी कधी कार्यकर्त्याची आणि पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्यानंतर ते नक्कीच निवडणुकीला येतात आणि ते येतील। पण नाराजी दूर केली त्यांनी पदाधिकाऱ्यांची? काही नाराजी नव्हती तर काय दूर करणार?